जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देऊन बौद्ध कमिटीवर भिक्खू संघाची नियुक्ती करण्यात यावी या मागणीकरता नांदेड येथील आंबेडकरवादी संघटना व अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा खुरगाव नांदुसा श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत भैयाबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनावर आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते माधव भालेराव, भीमराव बुक्तरे, सुरेश सावते, अंकुश सावते, प्राध्यापक मंगेश देवकांबळे, मंगेश भुरे, विक्रांत बिराडे, संतोष साळवे, अर्धापूरचे माजी नगराध्यक्ष उमेश सरोदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। बोधगया बौद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, दिलेच पाहिजे, दिलेच पाहिजे। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा या ताब्यात मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। बोधगया बौद्धांच्या ताब्यात मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। बोधगया बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। आज नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्याकडे आम्ही आंबेडकरी चळवळीतील काही युवा नेत्यांच्या वतीनं मग ज्यामध्ये साळवेजी आहेत, भुक्तरेजी आहेत, अंकुश आहे, नवनाथ आहे, जोंधळेजी आहेत, भालेरावजी आहेत, सर्व युवा नेत्यांच्या वतीनं या ठिकाणावर सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेबांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन दिलेलं आहे, ज्याचा विषय आहे की महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। कारण अनेक मागील वर्षापासून बुद्धगया हे बौद्धांचं असलेलं श्रद्धास्थान हे बौद्धांच्या ताब्यात नाही। जगभरातले त्या ठिकाणावर बौद्ध अनुयायी, बौद्ध भिक्खू त्या ठिकाणावर येऊन नतमस्तक होत असतात, ध्यान साधना करत असतात, बुद्ध वंदना परित्राण पाठाचं पठन करत असतात। परंतु त्या ठिकाणावर हा आस्थेचा विषय असतानाही ते पवित्र महाबोधी महाविहार ज्या ठिकाणावर तथागत भगवान बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे, जगाचं कल्याण करण्याचं ज्ञान त्या ठिकाणावर त्यांनी मिळवलेलं आहे। बौद्धांच्या ताब्यात ते महाविहार आतापर्यंत नसून इतर काही लोकांनी तिथं घुसखोरी केलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणावर घंटा वाजवणे किंवा वेगवेगळ्या परंपरा त्या ठिकाणावर करत असतात, शेंदूर फासणे असेल, त्यामुळे बौद्धांना त्या ठिकाणावर डिस्टर्ब होत असतो ध्यान साधनेसाठी सुद्धा, वंदना पूजा अर्चा करण्यासाठी सुद्धा। त्यामुळे बौद्धांचं हे श्रद्धेचं स्थान हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं, त्यामुळे युवकांच्या वतीनं आंबेडकरी चळवळीतले हे युवा नेते आहेत यांच्या वतीने या ठिकाणावर निवेदन देण्यात आलेलं आहे। अनेक ज्येष्ठांकडून सुद्धा, ज्येष्ठ नेत्यांकडून, काही संघटनांकडून किंवा एकत्रित येऊन परत एकदा या ठिकाणावर सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्याच्याही काही गोष्टी होऊ शकतात। या ठिकाणावर युवकांच्या वतीनं, नेत्यांच्या वतीनं, युवा नेत्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचा गांभीर्याने केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने विचार करावा। कारण त्या ठिकाणावर महाविहार बुद्धगया येथे मोठ्या भिक्खूंचं आणि उपासकांचं आंदोलन, महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात देण्याकरिता आंदोलन चालू आहे। त्यामुळे याचा गांभीर्याने प्रशासनाने विचार करावा। संघर्ष आतापर्यंत चालूच आहे आणि जर समजा महाविहार बौद्धगया हे जर बौद्धांच्या ताब्यात जर नाही आलं तर सांघिक विचार त्या बाबतीमध्ये केल्या जाईल आणि सांघिक विचार घेऊनच म्हणजे पुढचं पाऊल उचलल्या जाईल। मेहकर व लोणार या दोन तालुक्यात अनुक्रमे 92 व 65 अशा सुमारे 150 गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत। या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता दिसून येत आहेत। या संदर्भात माझ्याकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। जलजीवनाची कामे न झाल्याने अथवा झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश व संताप व्यक्त होत आहे। तरी दोन्ही तालुक्यात चालू व अर्धवट अवस्थेत असलेल्या जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात यावी व याबाबतचा चौकशी अहवाल मला अवगत करण्यात यावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे। हेही नाही तेही नाही, कोणतीच जी काही पाण्याची सुविधा या गावकऱ्यांना नाही
आणि म्हणून याच्यामध्ये आता मी प्रत्यक्ष लक्ष घातलेलं आहे। या गावाला मांडवा असेल, मोहना असेल, पारखेड असेल, आणखी नायगाव देशमुख असेल, असे जी 7-8 गाव आहेत त्या गावांना पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे एकूणच मतदारसंघामध्ये, पण त्यातल्या त्यात या भागामध्ये अधिकच दिसत आहे, ते लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्याने पुढाकार घेतो आहे। अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। अमरावती सिद्धार्थनगर रामपुरी कॅम्प येथील देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी परिसरातील महिलांनी देशी दारूच्या दुकानासमोर 14 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। तो मुद्दा रिपब्लिकन सेनेने हाती घेऊन शहर अध्यक्ष सुरेश तायडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले असता जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ हे दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश पारित करतो असे आश्वासन दिले। यावेळी सिद्धार्थनगर, भीमनगर, रामपुरी कॅम्प, सिव्हिल लाईन येथील नागरिक व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी रुग्णसेवक सुरेश तायडे, शहर अध्यक्ष रिपब्लिकन सेना अमरावती शहर। आज रिपब्लिकन सेना महानगराच्या व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सिद्धार्थनगर येथील जे दारूचे दुकान आहे ते स्थलांतर करण्यासाठी निवेदन देण्यात आले। या ठिकाणी सिद्धार्थनगर येथील संपूर्ण महिला वर्ग आणि युवक वर्गसुद्धा या निवेदनाला उपस्थित आहे। माननीय जिल्हाधिकारी यांना संपूर्ण परिस्थिती लक्षात आणून दिली की गेल्या विश्वनगर येथील नागरिक त्या देशी दारूच्या दुकानामुळे त्रस्त आहेत। त्या ठिकाणी 100 मीटरवरच बुद्ध विहार आहे, शाळा आहे, कॉन्व्हेंट आहे। त्या सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या देशी दारूचं दुकान 200 मीटरच्या आतमध्ये त्याचा परवाना रद्द करता येते, एवढ्या गोष्टी असून सुद्धा आता ते प्रकरण रिपब्लिकन सेनेने हाती घेतलं आणि तात्काळच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की ते दुकान मी तात्काळ त्या ठिकाणावरून स्थलांतर करून देतो। रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। रिपब्लिकन सेनेचा विजय हो। रिपब्लिकन सेनेचा विजय हो। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका तिळवणी येथे दुसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। 3 सत्रात झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात भंते सिरीसरो, भंते सारीपूत यांनी पंचशील त्रिशरण बुद्ध वंदना घेतली। दुसऱ्या सत्रात सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आधारित बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। तिसऱ्या सत्रात प्राध्यापक सुकुमार कांबळे, उपराकार लक्ष्मण माने यांनी मार्गदर्शन केले। अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी होते। स्वागत कमिटीचे अध्यक्ष रमाकांत काकडे यांनी केले। प्रास्ताविक रविराज कदम यांनी केले। कष्टान बाई तिना नटविला संसार, विकुनिया गौऱ्या लाई हात भार। कष्टान बाई तिना नटविला संसार, विकुनिया गौऱ्या लाई हात भार। तिच्या ठाई संसाराची गाय पायली, तिच्या ठाई संसाराची गाय पायली। रमाई दुधावरची साय पायली, रमाई दुधावरची साय पायली। ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती। शिकविल साहेबाला केली इच्छा पूर्ती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती। शिकविल साहेबाला केली इच्छा पूर्ती। कधी न मुखावर तिच्या हाय पायली, कधी न मुखावर तिच्या हाय पायली। रमाई दुधावरची साय पायली, रमाई दुधावरची साय पायली। भुवरी या जाती निवर्ण व्यवस्था नको, माणसा माणसामध्ये भेद नको। जाती निवर्ण व्यवस्था नको, माणसा माणसामध्ये भेद नको। बायका पोरांच्याच ताब्यात आहे असं तिचं स्टेटमेंट आहे आणि ते खरं आहे। हा जो हिंदुत्ववाद आहे तो हिंदुत्ववाद आपल्या आया बहिणीच्या डोक्यामध्ये, लहान लेकरांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम ते अतिशय पद्धतशीरपणे करतायत।
बघा ना, घरामध्ये आपला टीव्ही आहे, टीव्हीचं बटन दाबलं तर काय दिसतं? बातम्या बघितल्या तर मोदी शाह दिसतोय, ह्याच्या पलीकडे दोघांच्या पलीकडे कोण काय दिसत नाही. आणि सिरियल एखादी लावायची म्हटलं तर सगळे हिंदुत्वाचंच आहे. घर घर की कहाणी, सासवी कधी बहुती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चाले, आई कुठं काय करते, आई सगळंच करायचं पण आई कुठं काय करते, पिंकीचा विजय. ह्या सगळ्या सिरियल हिंदुत्वाला बघा ना, कोणताही हिंदूचा सण येऊ दे, दिवसभर तेच बघायचं, बरोबर नाही, दुसरं बघायचंच नाही. समजा वड सावित्री असेल, दिवसभर टीव्हीवर बायका वड सावित्री, त्या वडाला दोरा गुंडाळतात का? मागणी काय नाही, 7 जन्मी दोष मिळवले, दारूला काचून आपण दोष मिळवले. ही जी हिंदुत्वाची गुलामी आहे, ती गुलामी डोक्यात घालण्याचं काम हे RSS वाले पद्धतशीरपणे करत आहे. अरे आम्ही टीव्ही विकत घेतलाय, पैसा दिलाय, त्याला शेअर भरतोय, कधी तर बुद्ध दाखव, कधी तर शिवाजी दाखव, कधी तर बाबासाहेब दाखव, फुले दाखव, अण्णाभाऊ दाखव. घर घर की कहाणी, त्याच्या पलीकडे काही काय दाखवणं झालं. ह्या सगळ्या गोष्टीकडे बहुत म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे. असू दे, नावाजलेलं गाव, इथलं गाव असेल, आपला समाज असेल आणि आपलं एकूण एक परिस्थिती. त्यामुळं आपण शिकलो की आपण समाज शिकतो आणि समाज शिकला तर आपला देश प्रगतीपथावर जातो. आणि हीच शिकवण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे. आपल्याला शासनकर्ती समाज बनायचे आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या सत्तेचा उपयोग आपल्या समाजासाठी करता येईल. त्यासाठी प्रत्येकानं आपला जीवन व्यतीत करत असताना या ठिकाणी चांगल्या गोष्टींचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला आपला समाज पुढे नेता येईल. आज मी या ठिकाणी जास्त वेळ बोलणार नाही, कारण कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रस्ताविक जास्त 10 मिनिटांपेक्षा जास्त बोलायचं नसतं. फक्त आपले प्रमुख जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर लक्ष्मण माने यांची ओळख करून देत असताना त्यांचं उपरा हे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे. त्या आत्मचरित्राला उपरा कार म्हणून ही बिरदावली मिळवलेली आहे. 2009 साली त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या अनेक साहित्यामध्ये कलाकृती आहेत. त्यामध्ये त्यांच्या साहित्य अकादमी 1981चा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे असे विशेष अतिथी आणि या धम्म परिषदेच्या निमित्तानं बोलत असताना मला अतिशय आनंद वाटतो की त्यांनी 2007 मध्ये आपल्या अनेक भटक्या विमुक्त साथीदारांसोबत बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. कोल्हापुरातील इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केला आहे. इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग टाकून याची माहिती दिली होती.
फोन करणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकी देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत वक्तव्य केली आहेत. जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा असं म्हणत इंद्रजित सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्यांचा जबाब नोंद करून घेतला आहे. दरम्यान या घटनेचा अनेक सामाजिक संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे. आणि जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे. त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही. मी मगाशीच सांगितलं आहे की त्याच्या विषयावर जर सुमोठो पोलीस काही कारवाई करणार असेल तर ते करू शकतात. पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा. आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काही त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे. आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या तुम्ही बघताय 3-4 वर्षापूर्वीपासून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. आणि त्यामुळं अशा ह्या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये त्या PM_ कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या खालीसुद्धा अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं मांडणी केलेली होती. ती आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान त्याच्यावरून डिलीट केले. पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं होतं, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहितीसुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे. लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी की शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही. अशी शिक्षा त्याला जर मिळाली तरच ही वक्तव्य थांबतील, नाहीतर काळ सोकावेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल. माझ्या फोनवर ज्या वेळेला पहिल्यांदा व्हॉट्सअप कॉल आला त्यावेळेला प्रोफाईल येतं आहे, त्याच्यावर नाव येतं आहे, त्याच्यावर डॉक्टर त्यांचं नाव आहे कोरटकरांचं. त्यानंतर ज्या वेळेला आपण ह्याचं कॉल मला कॉल आला होता त्यावेळेला सुद्धा मी त्याला सगळं संभाषण झाल्यानंतर मी नाव विचारलं त्यावेळेला त्याने ते प्रशांत कोरटकर असंच नाव सांगितलेलं होतं आणि त्यामुळं त्याच नावानं मी तक्रार केलेली आहे. आता तोच प्रशांत कोरटकर आहे का नाही तो नंबर जो माझ्याकडे आलेला होता तोदा मी पोलिसांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्या नंबरला फोन केला तर त्याच व्यक्तीकडे तो फोन जातोय असं सुद्धा मला काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा व्हिडिओ करून ते सांगितलेलं आहे. याचा अर्थ त्याच नंबरवरनं मला फोन आलेले होते. इंस्टाग्राम अकाउंट जे असतं ते इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा त्याच व्यक्तीचं आहे आणि मी रात्री 12-12:30 वाजता AI माध्यमातून मला ती पोस्ट होता करता येत नाही, मला ते रेकॉर्डिंग मित्राला पाठवून मग ते मला करून घ्यावं लागलं. तर असे काही गोष्टी करेन आणि एवढं जर प्रगत तंत्रज्ञान आमच्याकडे असतं. एक ऐतिहासिक भूमिकेत सुद्धा आम्ही बहुजन समाज इंद्रजित सावंत यांच्यासोबत आहोत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. कायदेशीर वाट चालून आम्ही योग्य ती त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकाला या देशामध्ये आपले विचार मांडण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यावर कुणीही गदा आणता कामा नये. प्रत्येकानं विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो खोडून काढावेत, पुराव्यासह काढावेत, परंतु धमकी देणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला अशोभनीय आहे. अशा धमकी देणाऱ्यांचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी करीत आहोत. धन्यवाद.
परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागातील शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांचा सन 2024-2025 या आर्थिक वर्षात या बांधकाम विभागाचे जवळपास 350 कोटी रुपयांची देयके शासनाकडे आहेत. संबंधित विभागात 5 ते 6 महिन्यात अत्यल्प प्रमाणात 10% कमी निधी वितरित केला असून याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय वारंवार निवेदन देऊनही त्याबाबत काही निर्णय होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची आर्थिक कोंडी होऊन कर्जबाजारी झाली आहेत. त्यामुळे ठेकेदार व त्यावर अवलंबून सर्व घटकांवर तसेच मंजूर कर्मचारी पुरवठा इत्यादींवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांना मार्च अखेरपर्यंत निधी देण्यात यावा यासाठी निवेदन देऊन मोर्चा काढण्यात आला आहे. आमचे प्रलंबित बिल मिळालेच पाहिजे. धिक्कार असो या शासनाचा धिक्कार असो. अरे कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. 1% निधी देणारा शासनाचा 1% निधी देणारा शासनाचा सुटीचा. अरे कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. निधीमध्ये अपहार करणाऱ्या सर्कलचा, निधीमध्ये अपहार करणाऱ्या डिव्हिजनचा. हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच नाही तर छोटे जे काम करणारे आहेत कंत्राटदार, आम्ही सर्वच जण या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे. असं नाही की हे आज परभणीतच चालू आहे, सर्वत्र महाराष्ट्रभर सर्व कंत्राटदार आज परेशान आहे. उपासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती. निधी खूप तुटपुंजा निधी भेटतो, असं नाही की फार निधी भेटतो. आज 350 कोटी रुपयाचं थकीत आहे परभणी विभागामध्ये. तर परभणी विभागात 350 रुपये थकीत असताना केवळ 3.5 कोटी रुपये फक्त या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. म्हणजे 1% निधी आलेला आहे सगळ्यांना. तर 1% निधी हा 2 वर्ष किंवा 8 महिन्यापूर्वी एक थोडाफार निधी आला, तो पण अत्यल्प आला होता. म्हणजे जवळपास 2 वर्षानंतर हे पैसे आलेत. 2 वर्षानंतर इतके पैसे आले आणि तिजोरीमध्ये अतिशय खडखडाट आहे. आणि शासन दरबारी आम्ही गेलं तर तिथं आम्हाला असं उत्तर भेटतं मंत्रालयात की काही खडखडाट नाही, या मार्चमध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ वगैरे असे आम्हाला आश्वासन दिले गेलेत. परंतु अद्यापपर्यंत काही भरघोस निधी कोणाला दिला नाही. त्याच्यामुळं याच्यावरती सर्व कॉन्ट्रॅक्टर आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे आमचे 45,000 कोटीचे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे. असं जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल सगळ्या विभागाचे मिळून 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज शासनावर आहे. शासनाला 1 लाख कोटी रुपये देणं आहे सगळ्या ठेकेदारांचं. परंतु आजपर्यंत इतका अत्यल्प निधी भेटला की कुठल्याच कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही कामाचे, समजा जिल्हा परिषद असेल, जलजीवन मिशन असेल, या ठिकाणी सुद्धा सगळ्या कंत्राटदारांची गळचेपी झालेली आहे. शासनाकडे निधीच उपलब्ध नाही आणि दुसऱ्या योजना काढून तिकडे निधी वळवला जातो, पण आमचे निधी काम करून आम्हाला पैसे भेटत नाही. आणि यामुळे काय झाले की आमचे बँकांचे हप्ते आहेत, मशिनरी घेतलेले आहेत त्याचे काही हप्ते आहेत, लेबर लोक आहेत, काही ऑपरेटर आहेत ज्यांना 12-12 महिने आम्हाला सांभाळावं लागतं. जर 4 महिने पावसाळा असला, काम बंद असलं तरी त्यांना तो पगार त्यांना द्यावा लागतो. आमच्यावर अवलंबून बरेच कुटुंब आहेत, त्यांची सुद्धा उपासमारीची वेळ झालेली आहे. यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन परभणी यांचे याच्या मार्फत सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय. होतं काय नेमकं अडचण अशी आहे की कुठलंही गुत्तेदारीचं काम मिळवण्यासाठी तिथल्या आमदाराला वर्क ऑर्डरवर 10% पैसे द्यावे लागतात. सगळे आमदार 10% पैसे घेतात, नंतर आम्हाला काम मिळतं. नंतर विशेषतः एका हेडला निधी येतो, त्या निधीमधला पक्षपात करून, जसं की आता समजा सर्कलमध्ये 10 डिव्हिजन आहेत, एका डिव्हिजनला 5 कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला 2 लाख. आता काही माझ्याकडं कागदावर प्रूफ आहेत जे मी आपलं वाचून दाखवतो. 13/2/2025 रोजी 5054 म्हणजे 04 नावाच्या एका हेडला, ज्याला लेखशीर्ष म्हणू आपण, नांदेड सर्कलला 59 कोटी रुपये आले. 59 कोटी. त्यापैकी नांदेड विभागासाठी 13 कोटी, भोकर विभागासाठी 13 कोटी, देगलूर विभागासाठी 12 कोटी, म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या 38 कोटी रुपये आले. त्यानंतर त्याच LOCमध्ये नांदेड सर्कलसाठी हे 03 आहे 18 कोटी. हे फक्त सगळा नांदेड विभागाला दिलेला आहे.
परभणी विभागाला एकही रुपया दिलेला नाही. भाव झालेला आहे. याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता जिंतूर तालुक्यामधलं एक ब्रिजचं काम करतो, एका कंत्राटदाराला 18 कोटी रुपये मिळाले. म्हणजे एकाला 18 कोटी रुपये मिळतात आणि दुसऱ्याला 1 लाख रुपये मिळतात. तर ही तफावत आता कशी आपण मॅच करायची? म्हणजेच याचा अर्थ असा का की सरकारमधल्या आमदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे. नांदेडला एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचे मोरगे नावाचे कंत्राटदार आहेत. एका कंत्राटदाराला एका वर्षामध्ये 200 कोटी रुपये मिळाले. त्या हेडमध्ये इतर कंत्राटदाराचे जसं आता जेठवानी साहेब असतील, इंदरराव कदम साहेब असतील, आमचे बरेचसे सहकारी, आमचे ज्येष्ठ मंडळी, यांचं 10 कोटी रुपयाचं बिल असेल, यांना मिळतात 10 लाख रुपये आणि तिथं त्यांना मिळतात 200 कोटी रुपये. हा दुजाभाव हे सरकारची बसलेली कांठळी उघडण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलंही ना तर कामाच्या दर्जामध्ये कॉम्प्रोमाइज आहे, ना तर कुठल्या कागदपत्रामध्ये आम्हाला थांबतात कुणी. मग आम्हाला जर काम 100% करायचं आहे, काम चांगल्या पद्धतीनं करायचं आहे, तरीसुद्धा हे जे वाटपाचे जे थांबे आहेत, तफावत थांबे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि कंत्राटदार जगला पाहिजे. आणि 10% प्रत्येक आमदार वर्क ऑर्डर आमच्याकडून घेतोच, त्याच्यानंतर काम करावं लागतं. आपण विचार करा, 1 कोटी रुपयाचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे बाकीचं GST वगैरे सगळं आमच्या हातात फक्त 75 लाख ते 80 लाख पडतात. पण आम्हाला 10% द्यावं लागतात 1 कोटीवर. म्हणजे तो टोल होतो 15%. याचं गणित कोणी लावलेलं नाही. आपण पाहिलं असेल, आजही जे दिसतं सगळं आपल्याला हे सगळं खोटं नाटक आहे. आम्ही कर्जाच्या बाहेर नाहीत. आज शेवटी अशी परिस्थिती आली की बँकांच्या आणि सावकाराच्या खाजगी कर्जामुळे आम्हाला लेकरा बाळांसहित आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील बेनसे सिद्धार्थनगर गावाच्या लगत आज अचानक आगीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गावाला अग्नितांडवाने घेराव घातल्याने गावकरी भयभीत झाले. समयसूचकता राखत आपापल्या परीने ग्रामस्थ व तरुणांनी उपलब्ध पाण्याच्या वापराने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र कडाक्याचे ऊन व पालापाचोळा यांनी पेट घेतला. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने तातडीने रिलायन्स कंपनीकडून अग्निशमन बंब बोलावण्यात आले. यावेळी आलेल्या फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या आगीच्या घटनेत ग्रामस्थ व फायर ब्रिगेडच्या मदतीने अनर्थ टळला. मात्र या आपत्तीत अनेक प्रश्न उभे राहिले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राळेगाव तालुक्यातील गुजरी या गावातील दिनांक 16 फेब्रुवारी पासून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ व राळेगाव तालुका शाखा राळेगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उपासिका धम्म शिबिराची आज 25 फेब्रुवारी रोजी सांगता समारोप करण्यात आला आहे। सदर 10 दिवसीय आयोजित धम्म शिबिरात 20 विषयांवर गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे। धम्म शिबिराला मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका उमाताई इंगोले वर्धा यांनी महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर सखोल मार्गदर्शन केले। समजावून सांगितले, त्या शब्दाचे समजावून सांगण्यामागे या ठिकाणी गुजरी गावामध्ये सर्व महिलांना खूप म्हणजे सोप्या आणि साध्या शब्दामध्ये धम्म इथे 10 दिवसामध्ये समजावून सांगण्यात आला व त्या गावातील महिलांची आणखी अशी इच्छा आहे की या ठिकाणी बालश्रामने किंवा अन्य कुठलेही शिबिर आम्ही पुढील काळामध्ये बालसंस्कार शिबिर पुढील काळामध्ये आम्ही या ठिकाणी आणखी राबवू अशी या गावातील महिलांची इच्छा आहे। जसे यवतमाळ शाखेला मी विनंती करतो की ज्या पद्धतीने आपल्या केंद्रीय शिक्षिका राहतात सखानी साथी पाठचा तू भाऊ हो रे, पाठचा तू भाऊ हो रे, आज आठाई आहे बोले रमाई विनंती
विनंती तुझला या भोळ्या रमाची माझी कमाई बोले रमाई. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका सोनाळी गावातील एका 7 वर्षीय वरद गणपती पाटील या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी गावातील दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम मोहित वय वर्ष 46 या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवून त्यास कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 17 ऑगस्ट 2021 साली घडलेल्या निष्पाप बालकाच्या खून घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली होती. आरोपी दत्तात्रय वैद्य हा बालकाच्या वडिलाचा खास मित्र होता. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले होते. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ला व विशेष सरकारी वकील उमेश चंद्र यादव यांनी काम पाहिले. 17/8/21 रात्री 8:15 ते 9 दरम्यान सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथे वरद रवींद्र पाटील हा मुलगा नाहीसा झाला. अचानकपणे कुठंसं दिसेनासा झाला म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. ती शोधाशोध सुरू झाल्यानंतर तिथल्याच गावातले सगळीकडे शोध घेतला असता कुठं मिळून आला नाही. म्हणून 2 दिवसांनी 18 तारखेला फिर्याद दाखल केली. मुलगा आमचा कुठंतरी गायब झालेला आहे आणि येत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी. आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर असणारा आरोपी जो होता तो आरोपी त्याचं वर्तणूक संशयास्पद वाटली म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. आणि मग त्याच्याकडून त्यानं प्रेत दाखवलं, मी इथं कुठं जे हे केलेलं आहे. आणि मग ते प्रेत सापडल्यानंतर मग ते वरदचं प्रेत आहे का त्याची ओळख पटवून मग ह्या सगळा लगेच गुन्हा नोंद करून ह्या गुन्ह्याचा अज्ञान बालकाचा खून केल्याबद्दल आरोपी मारुती उर्फ दत्तात्रय तुकाराम वैद याच्याविरुद्ध अपहरण करून खून केल्याचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल केला होता. प्राथमिक तपास मुरगुड पोलीस ठाण्याने केला. पुढं त्याच्यामध्ये गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन DYSP श्री R.R. पाटील साहेब यांच्याकडं याचा तपास दिला. R.R. पाटलांचा तपास झाल्यानंतर ते निवृत्त झाले आणि चार्जशीट मात्र श्रीमती प्रिया पाटील या DYSPनी दाखल केलं. प्रथम या खटल्यामध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून उमेशचंद्र भोसले यांची नेमणूक झाली होती. पण त्या उमेशचंद्र भोसलेंनी काही कारणास्तव माघार घेतली. पुढं मग मी हा खटला चालवला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.बी. अग्रवाल यांच्या कोर्टापुढं हा खटला चालला. एकूण 25 साक्षीदार तपासले आणि ही केस परिस्थितीजन्य पुराव्याची होती. या केसमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. आरोपीची वर्तणूक, नंतर आरोपीला लहान बालकाबरोबर शेवटचं पाहिलेलं, या 2 छोट्या मुलांच्या साक्षी दक्ष माने आणि सुहानी लोहार या 8-9 वर्षाच्या मुलांच्या साक्षी आणि मग विस्तृत युक्तिवाद हे सगळं पाहिल्यानंतर म्हणजे ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयाला पोचलं की या वरदचा खून वरद रवींद्र पाटीलचा खून दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद यानं केलेला आहे. त्याला अपहरणाच्या खटल्यामध्ये आजन्म कारावास, खून केल्याच्या खटल्यामध्ये आजन्म कारावास, त्याचप्रमाणे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून 201 रुपये म्हणून 3 महिन्याची शिक्षा, 3 वर्षाची शिक्षा अशा शिक्षा ठोठावल्या. त्याखेरीज अपहरणासाठी 2,000 रुपये दंड, खुनासाठी 2,000 रुपये दंड आणि एक पुरावा नाहीसा केला याच्याबद्दल 1,000 रुपयेचा दंड न दिल्यास आणि पुन्हा परत सक्त मजुरी, साधी मजुरी अशी हे दिलेली आहे. यामध्ये विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम म्हणून एक शासनानं सुरू केलेली आहे. ते विक्टिम म्हणजे हा जो मयत रवींद्र आहे
वरद आहे, वरदच्या आईवडिलांना काही कॉम्पेन्सेशन देता येईल का, हा प्रश्न पण कॉम्पेन्सेशनची जी कमिटी असते त्याच्यापुढे ठेवला जाईल आणि त्यामध्ये तो मंजूर होईल. अजन्म कारावास, दोन प्रकरणात म्हणजे 2 गुन्ह्याखाली अजन्म कारावास आणि एका गुन्ह्याखाली 3 वर्ष सक्तवसुली. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.